त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव सर्वं मम कायेन वाचा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे योग तुझा घडावा तुझे काळजी माझा घडावा मोर्या मोर्या निभाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा कोटी. श्री गणराया मराठी न्यूज चॅनलवर तर आपल्यासोबत आहे डुमरे कुटुंबीय यांच्याकडून आपण माहिती थोडक्यात माहिती घेतो की त्यांनी आज जो एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग ओतूरमध्ये केला आहे, म्हणजे जो देखावा केला आहे आकर्षक सजावट आणि असं यांनी भवानी माताचं या ठिकाणी देखावा केला आहे. आकर्षक असा देखावा आहे. यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेतो. काय सांगाल की हा देखावा करण्यामागचा आपला उद्देश? आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन देखावा गणपतीच्या आरसमध्ये करत असतो. 2 वर्ष आम्ही फक्त इको फ्रेंडली फुलं वगैरे झाडे यांचा देखावा करत होतो, कारण की आमचं बाळ बारीक होतं. मग त्या बाळाकडून काही देखाव्याला हे होऊ नये म्हणून आम्ही फक्त फुलांचा वगैरे देखावा करायचो. बऱ्याच 2 वर्षाच्या गॅप नंतर आम्ही जरा वेगळा देखावा काहीतरी संकल्पना डोक्यात आणून करायचं ठरवलं होतं. तर अशी संकल्पना काही डोक्यात येतच नव्हती. तर आमचे एक मित्र आहेत माझ्यासोबत काम करतायत, त्यांनी आम्हाला एक आयडिया दिली. आम्ही चर्चेतून एक आयडिया आली, मग त्या हिशोबाने आम्ही काहीतरी वेगळा देखावा करण्याचा प्रयत्न केला. आणि आम्हाला गणपती बसवायच्या दिवशी सुद्धा असं वाटत नव्हतं की हा देखावा पूर्ण होईल म्हणून. आम्ही एक बॅकअप प्लॅन म्हणून दुसरा एक देखावा आम्ही तयार करून ठेवलाच होता. पण देवीच्या कृपेने आणि देवाच्या कृपेने हा आमचा सक्सेस झाला आणि अतिशय उत्तम प्रकारे हा देखावा सादर करण्यात आला. गणपतीच्या कोणते साहित्य आपण या देखाव्यासाठी वापरलं? ह्या देखाव्यासाठी आम्ही आपले कागदी पुठ्ठा, पेपरच्या लगद्यापासून आम्ही देवीचा मुखवटा तयार केला. आणि जे टाकाऊपासून एक म्हणतो ना आपण काहीतरी टिकाऊ आणि चांगली गोष्ट बनवायची, ह्या संकल्पनेतून आम्ही देवीचा मुखवटा, कान वगैरे आणि बाकीचं आरसीचं सामान आम्ही त्याच्यातूनच बनवलं. बाकी पेपरचा पुठ्ठा आणि हे साडी तर आपली रेग्युलरच आहे. गणेश भक्ताला तुम्ही काय संदेश द्याल?
गणेश भक्तांना संदेश असाच की सर्वांनी श्रद्धेने जो आपण 10 दिवस सण उत्सव साजरा करतो त्यात जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करून आपण देखावे वगैरे करावा आणि आपला जो बाप्पा 10 दिवस येतोय आपल्या कुटुंबात राहण्यासाठी जो 10 दिवस आपला बाप्पा येतोय तर त्याची श्रद्धेने आणि सर्वांच्या चांगल्या भावनेने आपण त्याची पूजा वगैरे करावी. सांगाल ताई की आपण जो हा जो तुळजाभवानी मातेचा जो देखावा साजरा केला याबद्दल काय माहिती द्या? खरं सांगायचं झालं तर ना, हा सगळी सजावट इको फ्रेंडली आहे. याच्यामध्ये घरच्याच वस्तू वापरलेल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आम्ही केलेली आहेत आणि याचं सगळं म्हणजे 1 नाईटमध्ये सगळं हे डेकोरेट केलेलं आहे. ते केले आमचे मिस्टर माझे हेमंत आणि आमच्या ताई सुषमाताई यांनी. ते क्रेडिट बाय या दोघांनाच जाते. साधारण आपल्याला किती तास लागले येते? साधारण मॅक्झिमम म्हटलं तर 1 नाईटमध्येच केलेले त्यांनी, म्हणजे 4 आवर्स तरी. म्हणजे तुम्ही असा संदेश डुमरे कुटुंबीय असा संदेश देते की पर्यावरणपूरक असं देखावे गणेश भक्तांनी सादरीकरण करावे? हो, कारण की डुमरे फॅमिली दरवर्षी इको फ्रेंडलीच काही ना काही करत असतं. त्यामुळं म्हणजे मला असं बोलायचं आहे की बाकी सगळ्यांनी पण हीच ट्रिक वापरायला पाहिजे. इको फ्रेंडलीच जास्त करायला पाहिजे जेणेकरून आपलं वातावरण एकदम व्यवस्थित राहील. म्हणजे तुम्ही टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू टिकाऊ वस्तूपासून तुम्ही बनवलेला आहे. या